विद्यार्थी मित्रांनो, जर असा तुम्ही एखादा कुठला व्हिडिओ बघितला की ज्यात सांगतायत की सीईटीला 150 मार्काला फक्त 98% विश्वास ठेवू नका. मी हा फोटो तुमच्यावर शेअर करतोय. अकॅडमीचं नाव मी लपवलंय. युट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि ह्या त्यांनी गोष्टी मुलांच्यावर शेअर केलेल्या आहेत. ते शॉकिंग आहे बाळांनो. मुलं पॅनिक होत आहेत. मुलं लगेच म्हणतायत की सर काय करायचं एवढं कमी पर्सेंटाईल. विचार करा ना, इथं त्यांनी काय दिलंय, इथं काय दिलंय त्यांनी बघा की 86 आणि 78 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे 78 टू 86 मार्कला ते फक्त 64% म्हणतायत. हे कुठून रिसर्च केलंय? 95 मार्क्स साठी 72, 104 मार्क्स साठी 84%. अरे नाही रे बाळांनो, तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अरे इथं 140 मार्क्सला 96% दिले. कुठनं रिसर्च केलाय? चुकीचं आहे बाळांनो. तुम्ही पॅनिक होताय अशा गोष्टी बघून. आणि मी तुम्हाला आता सांगतो, लक्षात घ्या. अगदी मी माझ्या अनुभवातून सांगतोय. लास्ट इयर माझ्याकडे एक स्टुडंट होता. ओके, 105 त्याचा स्कोर होता. 105 मार्क होते आणि मी त्यांना म्हणलं होतं 96 प्लस पर्सेंटाईल मिळणारच. मी तुम्हाला सांगतो, मार्क्स कळाल्यानंतर माझं हे म्हणणं होतं की 96 मिळणारच. ओके, आता ऐका ना मी काय सांगतोय ते. त्यांना ओके त्यांना म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना त्यांच्या सगळ्या मित्रांनी वेड्यात काढलं होतं. शक्यच नाही एवढं पर्सेंटाईल मिळणं. नाही, कमी मिळणार. 200 पैकी 105 मार्क आहेत, 50% मार्क आहेत. मग एवढे पर्सेंटाईल कसे मिळतील असं मित्रांचं म्हणणं होतं. पण जेव्हा पर्सेंटाईल डिक्लेअर झाला ना, तेव्हा पहिल्यांदा ते मला भेटायला आले होते आणि म्हणले सर तुम्ही ग्रेट आहात. म्हणले तुम्ही जबरदस्त अनालिसिस केलं. 96च्याच पुढे पर्सेंटाईल मुलाला मिळालेले आहेत आणि त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं होतं. दी बेस्ट कॉलेज मिळालं. साताऱ्यात त्यांची फर्म आहे. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मुलगा तिकडे जाणार होता. 96 प्लस पर्सेंटाईल. ऍक्च्युली जेईचा स्टुडंट होता. आम्हाला फक्त 20-25 दिवस मिळाले होते. त्यात आम्ही एवढी ग्रोथ केली होती. पण तो मुद्दा नाहीये. मुद्दा पर्सेंटाईलचा आहे, लक्षात घ्या. आता माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. लास्ट इयर माझ्याकडे 3 स्टुडंट होते. ओके, एक सोहम, ओके, एक पार्थ आणि एक पाटील. ओके, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. या तिघांचाही स्कोर लकीली 77, 77, 77 आणि त्यांचं सीईटीचं पर्सेंटाईल 89 प्लस, म्हणजे अगदी क्लोज टू 90 पर्सेंटाईल होतं. अगदी क्लोज टू 90 पर्सेंटाईल. अगदी क्लोज टू 90 पर्सेंटाईल आहे, लक्षात घ्या. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एवढ्या मार्काला सुद्धा 90 पर्सेंटाईल येत असेल तर हे कुठून दिलंय? नाही होणार. ही झालं तरी होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवायचा. बर, माझ्याकडे एक स्टुडंट गेल्या वर्षीच होते. कुडाळ, रत्नागिरी, कोकण भागातून आली होती. 84 मार्क्स होते तिला. 84 आणि 84 ला 93.4% शिफ्ट होती. बर, इझी शिफ्ट असते तर 94 मार्क्सला 94% म्हणजे 90च्या पुढे 90ला 90च येतंय. आता लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका स्टुडंटला 118 मार्क्स होते. त्याला पडले 98%. मी गेल्या 5 वर्षाचं पर्सेंटाईल मी बघतोय. होय, लक्षात घ्या. आता कमी मार्काला जास्त पर्सेंटाईल यायला लागलंय. जुन्या काळातले पेपर सोपे होते. जुने पेपर बघा कसले सोपे होते. आता मॅथ्सचे पेपर अवघड आहेत. तेव्हा मार्क्स जास्त असणार, मार्क्स कमी असणार आहेत, पण पर्सेंटाईल जास्त असणार आहे, लक्षात घ्या. माझा अनुभव आहे तो, माझा, आणि मी माझ्या अनुभवातून सांगतोय. म्हणजे गेल्या वर्षी ज्यांचा स्कोर 130 होता त्याला 99.3 प्लस पकडून चाला, लक्षात घ्या. मग यावेळेस एवढ्या स्कोरला 99.5 सुद्धा येऊ शकतात. होय. मग जर तुमचा स्कोर 100 प्लस आहे तर तुमचे पर्सेंटाईल क्लोज टू 95 पकडायला काही हरकत नाहीये, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुमचे मार्क्स मिळतील ना, आता यात सगळ्यात मोठा गोंधळ कुठे आहे पालकांसाठी सांगतो. आन्सर की ओपन होईल PCM ची. कधीही होऊ शकते, कधीही होऊ शकते, लक्षात घ्या. काही सांगू शकत नाही आपण. उद्या होईल, परवा होईल, कधीही होऊ शकते म्हणूया आपण. मग आन्सर की ओपन झाल्यानंतर प्लीज 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 त्याला डाउनलोड करा. डाउनलोड करा. मुलं पालकांना फसवतायत, खोटे मार्क सांगतायत. होय, सगळे नाहीत रे बाळा, सगळे असं करत नाहीत, पण काही करतायत. खोटे मार्क सांगतात 130 पडले, 140 पडले आणि पर्सेंटेज आल्यावर कळते 60, 65, 50. मग असं कसं झालं? वा, नाही डाउनलोड केली, मी नाही केली डाउनलोड म्हणतायत मुलं. हे चुकतंय, या गोष्टी चुकतायत. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल शेकडो व्हिडिओ आहेत युट्यूबवर, शेकडो. पण माझं जे अनालिसिस आहे हे प्रॉपर आहे. मी शेकडो मुलांचे रिझल्ट बघून तुम्हाला मी सांगतोय, लक्षात घ्या. हा, होय. बर, आणखीन एक शॉकिंग मी तुम्हाला सांगतो. आता बघा,
माझ्या एका स्टुडंटला 148 मार्क होते आणि एका स्टुडंटला अगदी 158 होते समजा. ओके. सीईटीचा स्कोर आहे. पण जेव्हा 148 होते 99.5 पर्सेंटाईल आणि ह्याला 98.9 म्हणजे क्लोज टू 99 पर्सेंटाईल. पण किती फरक आहे बघू. आहे ना. मग ते 10-15 मार्काचा शिफ्टचा इकडे तिकडे फरक समजून घ्या बरं का. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय बघा. सोप्या शिफ्टला 120 मार्काला 98 पडतील आणि टफ शिफ्ट असेल तर 110 मार्काला 98 पर्सेंटाईल असतील. होय. 98 110 मार्क फक्त म्हणतोय मी 110 स्कोर बोलतोय. पण तेही सांगतो फर्स्ट अटेम्प्ट पेक्षा सेकंड अटेम्प्ट मुलांना सोपा गेलाय अभ्यास करणाऱ्या मुलांना. पण 80% मुलं अभ्यास सोडून दिला होता. माझे बरेचसे स्टुडंटने ट्रिपला गेले होते. अमरनाथ यात्रा करून आले बरेचसे स्टुडंट लक्षात घ्या. नुसतं अमरनाथ नाही सगळे एन्जॉयमेंट. फर्स्ट अटेम्प्ट केलाय सोप्पा दिला सोडून कंटाळा आलाय आता. मग अशा वेळेस सेकंड अटेम्प्ट जेव्हा सोपा गेला ना ती मुलं कमी होती. तरी सांगता येत नाही. पण तुम्हाला या दोघांपैकी बेस्ट पर्सेंटेज जे आहे ते घ्यायचंय ना लक्षात घ्या. त्यामुळे तोही चांगलाच मुद्दा आहे. मग आता करायचं काय? आता मी तुम्हाला सांगतो मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. त्यानंतर कॉलेज लिस्ट, काउन्सिलिंग. काउन्सिलिंग आता तुम्हाला YouTube वरूनच बेस्ट काउन्सिलिंग मिळणार आहे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. बाळांनो प्रोफेशनल काउन्सिलर आहेत. प्रोफेशनल. तुमच्याकडून 20-25 हजार फी घेणारे काउन्सिलर आहेत. भरतात पालक ऑफलाईन. दुसरी गोष्ट एजंट आहेत एजंट. किती भरणार? कुठलं कॉलेज पाहिजे? 20 लाख, 25 लाख, 30 लाख आणि भरतात पालक. म्हणजे मी तुम्हाला सांगतो भरतायत डोनेशन इंजिनिअरिंगला. ओके. बर सगळ्यात महत्वाचं हे कॉलेज मला आवडतंय. हे माझं ड्रीम कॉलेज आहे यार. पण त्याची फी जर 4 लाख असेल इयरली तर 4 वर्षाची 16 लाख भरावं लागेल फीस. हॉस्टेलचा खर्च वेगळा. हे पण विचार केला पाहिजे. मग आता लागा की कामाला. मग यासाठी आपलं टेक एस्पायर हे चॅनल नक्की फॉलो करा लक्षात घ्या. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा ना. सबस्क्राईब करायला विसरताय तुम्ही. सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का 2020 पासून आपण युट्यूबवर क्रॅश कोर्स वगैरे देतोय. ओके. आपलं ऍप आहे सेपरेटली. 3,500-4 हजार व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपलं चॅनल तर तुम्ही फॉलो कराच. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्यात. मी तुम्हाला माझ्या अनुभवातून ह्या गोष्टी शिकवतोय, सांगितलेल्या आहेत, त्या इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही पॅनिक मध्ये जायचं नाही लक्षात घ्या. तुम्ही बिलकुल पॅनिक अटॅक मध्ये जायचं नाही. बिलकुल पॅनिक होऊ नका. कशाला पॅनिक होताय? तुम्हाला सांगू का हे कुठला रिसर्च या अकॅडमीने केलाय मला माहित नाही. कुठल्या बेसिसवर त्यांनी हे सांगितलंय. जो 149 मार्क्सला 98 पर्सेंटाईल असतील तर कसं शक्य आहे? तुम्ही 98.3 म्हणतायत. तू जास्तीत जास्त 99.1 म्हणतायत. नाही बाळांनो. नाही, नाही, नाही. तुम्हाला सांगू का लक्षात घ्या तुमचे पर्सेंटाईल हे चांगलेच येणार आहे. कमी मार्क असले तरी काळजी करू नका. पण तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का ह्यातलं काहीच खरं नाहीये. पण 77 ला 90 पर्सेंटाईल पण 67 ला मात्र खूप कमी पर्सेंटाईल होते. अगदी हे खालचे पर्सेंटाईल खरे आहेत. 68 ला 54, 62 मान्य करतोय. हे खालचे पर्सेंटाईल मी मान्य करतोय. पण तुम्ही 10-15 मार्कांना मी युट्यूबवर नेहमी म्हणायचो की मला 20 मार्क एक्स्ट्रा हवेत. तुमचा आता स्कोर 80 होतोय ना मला 20 मार्क अजून पाहिजेत. हे 20 मार्क तुम्हाला खूप पुढे घेऊन जात आहेत हे लक्षात घ्या. मग चला हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. कुठला विचार करू नका पण कॉलेजच्या लिस्टच्या मागे लागा. ऑल द बेस्ट.